प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे यांनी एका अभिनेत्याच्या अभिनयाचे मार्मिक वर्णन करून ठेवले। ते म्हणतात, हा माणूस इतका साधा आहे की याच्या नावात काना, वेलांटी, उकार काहीच नाही। मंडळी, धनाजीराव मुर्दाबाद हे गाणं वाजलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांची तिकडी। पण यांच्या सोबत एका नटाची आठवण आल्याशिवाय राहत नाही, आणि तो नट म्हणजे शरद तळवळकर। लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा, अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी यासारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून त्यांनी लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या। जावई विकत घेणे मधील वयोवृद्ध माणसाची आणि एकटीमधील भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला। आणि अशा या बहुरंगी विनोदवीराबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी। ज्येष्ठ अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1919 रोजी झाला। पुण्याच्या भावे शाळेत शिकत असतानाच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली। शाळेतील शिशुपाल आणि साष्टांग नमस्कार या नाटकातील भद्रायू भाटकर हे पात्र त्यांनी अतिशय छान रंगवलं होतं। ते शिक्षकांची नक्कलही अगदी हुबेहूब करत आणि त्यामुळे ते लवकरच शाळेत प्रसिद्ध झाले। 1935 साली रणदुदुंभी या नाटकात एक कलाकार अचानक गैरहजर झाला आणि शरद तळवळकरांनी ती संधी लाजवाब अभिनय करून पकडली। त्यांचा अभिनय बघून प्रत्येक स्नेह संमेलनात त्यांना नाटकात घेण्यासाठी आग्रह धरला जाऊ लागला आणि इथूनच त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली। एकदा केशवराव दाते यांच्या लक्षात शरद यांच्या अभिनयातील चमक आली आणि त्यांनी नाट्य विकास या नाटक कंपनीत त्यांना कामाची संधी दिली। त्या काळात नाटकात काम करणं समाजात फारसं मान्य नव्हतं, त्यामुळे वडिलांनी विरोध केला। पण अभिनयाची ओढ इतकी होती की त्यांनी घरही सोडलं। आपल्या अभिनय कौशल्याला दिशा देण्यासाठी ते कोल्हापुरातील विनायक यांच्या हंस पिक्चर्स मध्ये बाबूराव पेंढरकरांना भेटले। त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला। त्यामुळे तळवळकरांनी अकाउंटंटची नोकरी करत अभ्यास सुरू ठेवला। कॉलेजमध्येही त्यांनी अनेक भूमिका केल्या। व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी भादव्या, फाल्गुनराव, कामन्ना, तळीराम, धैर्यधर अशा अनेक रंगबिरंगी भूमिका साकारल्या। 1952 साली त्यांनी पेडगावचे शहाणे आणि लाखाची गोष्ट या राजा परांजपे दिग्दर्शित चित्रपटांमध्ये त्यांना छोट्या पण लक्षात राहणाऱ्या भूमिका मिळाल्या। त्याचप्रमाणे दत्ता धर्माधिकारी यांच्या अखेर जमलं या चित्रपटातही त्यांची भूमिका खूपच गाजली। शरद तळवळकर यांनी छापील संसार या त्यांच्या पहिल्या व्यावसायिक नाटकातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला। सोबत मिलिटरी अकाउंट्स मध्ये नोकरी करत त्यांनी शिक्षण सुरू ठेवलं। माझा मुलगा या चित्रपटातून त्यांचा विनोदी अभिनयाचा प्रवास सुरू झाला। शिवाय बालगंधर्वासोबत एकच प्यालामध्ये तळीरामाची भूमिका देखील त्यांनी साकारली होती। लग्नाची बेडीमधील गोकर्ण आणि करायला गेलो एक या नाटकाने त्यांना राज्यभर प्रसिद्धी मिळवून दिली। पुणे विद्यापीठाची नोकरी सोडून त्यांनी पूर्ण वेळ अभिनय स्वीकारला। पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्य निर्माते म्हणून त्यांनी काम केलं। त्यांनी स्थापन केलेल्या कलाकार संस्थेतून अनेक गाजलेली नाटकं सादर झाली। कामन्ना, गुप्ती काका, गोळे मास्तर यांसारख्या भूमिका विशेष गाजल्या। आप्पाजींची सेक्रेटरी आणि सखी शेजारीन मधल्या त्यांच्या भूमिका हलक्या फुलक्या पण ठसठशीत होत्या। त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार मिळाला। धूम धडाकामध्ये त्यांनी साकारलेली धनाजी वाकडे ही व्यक्तिरेखा विशेष गाजली। लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि महेश कोठारे या तिघांसोबत काम करताना शरद तळवळकर मात्र हुकुमाचा एक्का ठरले। या चित्रपटाची गोष्ट त्यांच्या पात्राभोवती फिरते। लेक चालली सासरला, अष्टविनायक, एकटी यासारख्या चित्रपटांमधून त्यांनी गंभीर भूमिका देखील उत्तम प्रकारे साकारल्या। अभिनयासोबत शरद यांना लेखनाची देखील फार आवड होती। त्यांच्या मी रंगवलेले म्हातारे आणि गुदगुल्या या पुस्तकांना राज्य शासनाने पारितोषिक दिलंय। गुदगुल्या हे पुस्तक त्यांच्या अभिनय प्रवासावर आधारित असून त्यात त्यांनी रंगभूमीवरील आणि चित्रपट क्षेत्रातील अनुभव अतिशय मजेशीरपणे मांडलेत। शरद तळवळकर हे दिलखुलास, नम्र आणि सजग व्यक्तिमत्व होते। त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाचं प्रतिबिंब त्यांच्या लिखाणातही दिसून येतं। शरद तळवळकर हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील एक अष्टपैलू, दिलखुलास आणि संवेदनशील कलाकार होते। त्यांच्या अभिनयात हास्याबरोबरच हळव्या भावना, वेदनाही दिसायच्या, म्हणूनच प्रेक्षकांना नेहमीच आपलेसे वाटत गेले। त्यांनी सुमारे 160 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आणि 60 वर्षांची रंगभूमीवरील प्रदीर्घ कारकीर्द गाजवली। मोठ्या पडद्यावर विनोदी भूमिका साकारणारे शरद तळवळकर खऱ्या आयुष्यातही तितकेच मिश्किल होते। शरद तळवळकर यांच्या लग्नाची ही अशीच गमतीशीर गोष्ट आहे। 1950च्या काळात शरद तळवळकर पुणे विद्यापीठात कुलगुरूंचे खासगी सचिव म्हणून कार्यरत होते। याशिवाय ते एसपी कॉलेजमध्ये नाटकं आणि एकांकिकांचं दिग्दर्शन करायचे। त्यातूनच त्यांची उषा वाटवे यांच्याशी ओळख झाली। उषा ही एसपी कॉलेजमधील प्राध्यापकांची मुलगी। शरद आणि उषाची ओळख झाली, मग पुढे या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि नंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला। मुलीच्या वडिलांना लग्नाबद्दल कसं सांगायचं हा मोठा प्रश्न तळवळकरांकडे होता।
उषा यांनी त्यांना सल्ला दिला की माझे बाबा जेव्हा शांत असतील तेव्हा तू त्यांच्या समोर लग्नाचा विषय काढ. काही दिवसांनी उषा यांची आई वारली. तेव्हा शरद स्मशानभूमीत गेले. बायको गेल्यामुळे उषा यांचे वडील शांत उभे असल्याचं त्यांनी बघितलं. शरद हळूच तिच्या वडिलांजवळ गेले आणि त्यांच्या कानात म्हणाले, मला तुमची मुलगी आवडते, आमचे एकमेकांवर प्रेम असून आम्हाला लग्न करायचे. त्यानंतर उषा यांच्या वडिलांची काय प्रतिक्रिया होती याबद्दल माहित नाही, पण पुढे 20 ऑक्टोबर 1950 रोजी शरद आणि उषा यांचा विवाह झाला. लग्नानंतर उषा यांची पौर्णिमा तळवळकर झाली. उषा वाटवे या उत्तम शास्त्रीय गायिका होत्या. जिथे लोकांचे संसार मोडतात तिथे माझा संसार सुरू झाला असं शरद गमतीने सांगतात. स्मशानभूमीत मुलीचा हात मागणारे शरद तळवळकर हे जगातील पहिले आणि शेवटचे व्यक्ती असावेत. जवळजवळ 60 वर्ष ते अभिनय करत होते. डार्लिंग डार्लिंग, सखी शेजारी आदी नाटकांचे प्रयोग सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 22 ऑगस्ट 2001 रोजी त्यांचं निधन झालं. शरद तळवळकर यांचा अभिनय आणि त्यांची विनोद निर्मिती आणि रंगभूमीवरील समर्पण आजही मराठी प्रेक्षकांच्या हृदयात घर करून आहे. हास्यांच्या लाटांमध्ये जीवनाच्या कटू सत्यालाही त्यांनी सहजतेने मांडले. त्यांच्या प्रत्येक भूमिकेमागे अनुभव, संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा लपलेला होता. अशा या मनमिळाऊ, प्रेमळ आणि अफाट प्रतिभेच्या कलाकाराने आणि मराठी सांस्कृतिक विश्वात जे योगदान दिलं ते अजरामर आहे. त्यांची ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.